हाय गाईज, गुड इव्हनिंग. बघा, आज आपण वाक्यांचे प्रकार शिकूया ग्रामरमध्ये. दुर्कट दिसतंय, एक मिनिट. हां, ग्रामरमध्ये आपण आज बघणार आहोत काइंड ऑफ सेंटेन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल, सिंपल सेंटेन्स. ओके, हा जो पहिला प्रकार आहे ह्याच्यामध्ये ऑन प्लस आय एन जी, ऑन प्लस आय एन जी, पास्ट प्रेझेंट पार्टिसिपल्स. ओके, आपण ह्याचे वाक्य बघणार आहोत. व्हॉट इज द रूल, याचे नियम काय. ओके, बघा, देर हॅव अ वन वर्ब ओनली इन अ सेंटेन्स. देर हॅव अ वन वर्ब ओनली. तिथे फक्त एक कर्ता, वन सब्जेक्ट अँड वन वर्ब ओनली. एक कर्ता आणि एकच क्रियापद असतं. ओके, जर तुम्ही सिंपल सेंटेन्स करत असाल तर वन अँड ओनली म्हणजे एक आणि एकच कर्ता लिहायचा असतो, सब्जेक्ट लिहायचा असतो. ओके, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता काढून टाकायचा. जो आपण वाक्य तयार करणार इन देअर सेंटेन्स, कर्ता जो असतो सेकंड जो सेंटेन्स असतो, सेकंड सेंटेन्समध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये दोन कर्ते असतात. मी तुम्हाला वाक्य लिहिताना दाखवणार. ओके, इन अ फर्स्ट सेंटेन्स देअर हॅव अ टू सब्जेक्ट. ओके, तर त्यातला आन्सर लिहित असताना एकच सब्जेक्ट लिहायचा. ओके, एकच सब्जेक्ट लिहायचा आणि त्याच्यानंतर ऑन, बिफोर, आफ्टर, व्हाईल, बाय यांचा वापर करायचा त्याच्यामध्ये. यूज फॉर दीज वर्ड्स ऑन, बिफोर, आफ्टर, व्हाईल अँड बाय, बरं ना. आणि क्रियापदाला आय एन जी लावायचं आणि वर्ब जे असतं त्याला काय करायचं, पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पास्ट पार्टिसिपल्स लावायचं आय एन जी. ओके, इट इज प्रेझेंट पार्टिसिपल्स. ओके, आता बघा, सेंटेन्स मी दाखवतो आणि त्याच्यामधली काही शब्द, हे बघा, हे सब्जेक्ट हे जे वाक्य असतात, हे शब्द इमिजिएटली, आफ्टर, देन, हे शब्द काढून टाकायचे. इज दिस वर्ड रिमूव्ह देअर सेंटेन्स इन दिस वर्ड. हे शब्द जे आहेत ना, हे काढून टाकायचे. हे काय करायचे, काढून टाकायचे. मी फक्त एक रफ मार्क केलं त्याच्यावरती. आता बघा, हे दोन वाक्य जोडताना, म्हणजे दोन वाक्य असतात, त्याच्यात दोन वाक्य असतात, देर हॅव अ टू सेंटेन्स. ते जोडत असताना ऑन प्लस आय एन जी टाकायचं असतं. बघा, फॉर एक्झाम्पल, दॅट इज शी वॉज ग्रेटली शॉक्ड, कॉमा, इमिजिएटली. बघा, आता इमिजिएटली आलं इथे. आफ्टर शी हर्ड ऑफ ॲन ॲक्सिडंट. ओके, आता इथे आन्सर लिहित असताना कसं लिहिणार बघा. शी वॉज, ओके, ग्रेटली शॉक्ड. आता हे दोन वाक्य आहेत ना, इथून कॉमा दिल्यामुळे हा एक सेंटेन्स झाला, हा एक अनदर सेंटेन्स झाला. ऑन प्लस आय एन जी. आय एन जी कशाला, ऑन आय एन जी नाही लिहायचं. आता इथे काय बघा, हर्ड आहे ना, हर्ड, इट इज अ वर्ब. त्या वर्बला आय एन जी लावायचा. ऑन हिअरिंग, मेन वर्ब घ्यायचं, ऑन हिअरिंग. ओके, बघा, आता हा इमिजिएटली आपण काढून टाकला, आफ्टर आपण काढून टाकला, आफ्टर काढून टाकला. आणि जो आता बघ, इथे सब्जेक्ट दोन आहेत. हा इथे शी आहे, इथे पण शी आहे. देअर हॅव अ टू सब्जेक्ट इन देअर सेंटेन्स. ओके, इथे वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट आहेत, मग तो एकच सब्जेक्ट आपण इथे ऑलरेडी घेतलेला आहे, बरं ना, ऑन हिअरिंग. सो
ऑफ द ॲक्सिडेंट. ओके, ऑफ द ॲक्सिडेंट. ओके, हे अशा पद्धतीत वाक्य आपण करू शकतो. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो, ऑन हिअरिंग ऑफ द ॲक्सिडेंट कॉमा शी वॉज ग्रेटली शॉक्ड, असं पण लिहू शकता. समजलं? वाक्याच्या स्टार्टिंगला सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके, अनदर सेंटेन्स, अजून एक मी दाखवतो वाक्य तुम्हाला. बघा, द पीपल began to run immediately after they heard the sound of, वही छोटी आहे ना, स्क्रीन छोटी आहे, त्याच्यामध्ये मी बोलतो पण आहे, त्यामुळे बोलता बोलता लिहिलं तरी चालेल. कधी होतं मी इथे लिहत असतो, पुस्तकात वाचत असतो, त्यामुळे इथे स्क्रीन कधी अर्धी राहते, तर नंतर बघितलं तरी चालेल. SIONS, समजलं? ONS एक्सप्लोशन्स आहे. ओके, आता हे वाक्य बघा, द पीपल बिगॅन टू रन इमिजिएटली. आपल्याला इमिजिएटली आफ्टर काढून टाकायचं आहे. बघा, द पीपल हा एक सब्जेक्ट आणि हा एक सब्जेक्ट आहे. फक्त एकच सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. मग तुमच्या आता पटकन लक्षात आलं असेल. बघा, द पीपल बिगॅन टू रन, बरं ना, बिगॅन टू रन ऑन. आता इथे हे आहे वर्ब, हर्ड. मग त्याला काय करायचं? हिअरिंग द साऊंड ऑफ एक्सप्लोशन्स. समजलं का? ओके, आता हे तुम्हाला समजलं असेल. आता याच्यात आपण बघूया दुसरा, कारण याच्यात बरेचसे प्रकार आहेत. आपण पटापट शिकवण्याचा प्रयत्न करूया. सेकंड आहे याच्यामध्ये, हा झाला सिम्पल सेंटेन्स मधला. पहिला आपण सिम्पल्स घेतो आहे, सगळे सिम्पल सेंटेन्स घेतो आहे. हा प्रश्न येतो कधी परीक्षेला, आफ्टर प्लस ING. बघा, हे सोपं असं एक मार्काला असतं, पण आपल्याला येत नाही परीक्षेच्या वेळेस सुद्धा. ऑलरेडी तुम्हाला सांगू की हे कॉलेजमध्ये पण तुम्हाला काही ज्युनियर कॉलेजेस असतात ना, तिथे फक्त शिकवलं जातं, बाकीच्या ठिकाणी मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. एक लक्षात घ्या, म्हणून नीट लक्ष द्या. मोठमोठे जे कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ शिकवत नाही, त्यामुळे मुलांची भरपूर गोची होते म्हणजे काय, थोडक्यात परीक्षेच्या वेळेस फार प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता याच्यामध्ये रूल काय आहेत बघा. आफ्टर पर्यंत वाक्य तसंच लिहायचं. आफ्टर पर्यंत वाक्य तसंच लिहायचं. जर वाक्यात आफ्टर नसेल, इफ इन देअर सेंटेन्स देर हॅव अ नो वर्ड ऑफ आफ्टर, तर सेकंड स्टेटमेंट लिहायचं आपण, दुसरी घटना लिहायची आणि क्रियापदाला वर्बला ING लावायचं. जे वर्ब दिलेलं असतं सेंटेन्समध्ये, जे वर्ब दिलेलं असतं त्याला काय लावायचं? ING लावायचं. ओके, त्यानंतर ह्याच्यात रिमूव्ह कोणकोणते वर्ड्स करायचे आहेत बघा. हॅव, हॅज आणि हॅड हे रिमूव्ह करायचे आहेत. मगाशी मी सांगितलं तशाच प्रकारे हे मार्क करून देतोय. हे तिन्ही काय करायचे आपण? रिमूव्ह करायचे. आणि पुढचं वाक्य, नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते आहे तसंच्या तसं लिहायचं. ओके, आता हे पण मगाच्या पद्धतीने सोडवता येतं. एक पहिलं आफ्टर प्लस ING घेतलं तरी चालतं, किंवा मिडलला आफ्टर प्लस ING घेतलं तरी चालतं. ओके, मी तुम्हाला एकच त्यातलं दाखवतो, कारण काय माहिती आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको. नंतर मग काय होतं मध्ये कन्फ्यूज होताना मग मुलं वाक्य हे लिहू का ते लिहू आणि गोंधळतात. त्यामुळे कन्फ्यूज न होण्यासाठी मी तुम्हाला याच्यातला हा एकच प्रकार दाखवतो. ओके, बघा, खाडे put up impressive
परफॉर्मन्स at the Commonwealth Games and was rated 6th place. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करूया बघा, मग सारखंच करायचं आपल्याला. खाडे, पुटअप, इम्प्रेसिव्ह. याच्यामध्ये तुम्हाला इथे सडनलीच्या नंतर इथे कॉमा आहे. एक द ट्रेन हॅज सॉरी कॉमनवेल्थ गेम्स. ओके, प्लेस पर्यंत. सॉरी, या वाक्यामध्ये बघा आता काय लिहिलंय बघा, डायरेक्ट स्टेटमेंट आहे. डायरेक्ट इथे कॉमा बिमा काही नाही आहे, 2 वाक्य नाही आहेत, त्यामुळे फक्त सिंगल वाक्य आहे. मग वाक्याच्या सुरुवातीला हे वापरायचं. आफ्टर, हां, आफ्टर पुटिंग, मी खोडतो. आफ्टर पुटिंग, नीट लक्ष द्या. आफ्टर पुटिंग अप इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स ॲट द कॉमनवेल्थ. पुढचं वाक्य तसंच्या तसं सगळं लिहा, तसंच्या तसं. मी इथे असं करतो पण तुम्ही असं करू नका. पूर्ण तसंच्या तसं 6th प्लेसपर्यंत वाक्य तसंच्या तसं लिहायचं आहे. आता एक दुसरा दाखवतो याच्यामध्ये, दुसरं वाक्य बघाल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण बघा आता इथे आफ्टर पुटिंग का आलं, कारण डायरेक्ट सेंटेन्स आहे. इथे कॉमा बिमा मध्ये फुल स्टॉप वगैरे काय नाही आहे. देअर हॅव अ 1 सेंटेन्स ओनली, फक्त एकच वाक्य तिथे दिलेलं आहे. मगाशी कसे होते माहिती आहे तुम्हाला, जॉईंट वाक्य होते, पण आता मात्र जॉईंट वाक्य नाही आहेत. त्याच्यामुळे आपण तसंच ठेवलं ते. बघा नीट लक्ष द्या. आता बघा दुसरं वाक्य दाखवतोय तुम्हाला. आफ्टर वी हॅड finished our work, we went out for a walk. Okay, we went out for a walk. Then आता बघा, आता इथे मात्र कॉमा आहे बघा. ओके, इथे कॉमा आहे बघा, इथे कॉमा आहे. हा कॉमा आहे, तर आय बी लिहाल. आय बी काय नाही, हा बघा. आता लिहिताना कसं लिहायचं बघा, आफ्टर ऑलरेडी आलेलं आहे ते काढायचं नाही. याच्यामध्ये आफ्टर काढायचं नाही आहे, कारण आपल्याला आफ्टर प्लस आय एन जी आहे ना, आफ्टर. आता हॅड काढायचं आहे आपल्याला. करता तर आपल्याला लिहायचं आहे, पण हा करता आपण घेऊया नंतर. हा जो सब्जेक्ट आहे हा आपण नंतर सेंटेन्समध्ये घेऊया. इथला मात्र आपण करता काढून टाकला. आफ्टर प्लस फिनिश्ड आहे बघा, देअर इज अ वर्ब आफ्टर फिनिशिंग. असं पण लिहू शकता, आफ्टर वी फिनिशिंग नाही, पण आफ्टर प्लस आय एन जी आहे ना, त्यामुळे मध्ये तुम्ही सब्जेक्ट टाकू शकत नाही. नीट लक्ष द्या. फिनिशिंग finishing our work. आता लिहा, we went, पुढचं वाक्य तसंच, out for a walk. out for a walk, समजलं? किंवा मध्ये टाकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण लिहिताना मग तुम्ही कसं लिहाल बघा, ह्याचा अजून एक प्रकार. आफ्टर नंतर टाका, इथून घ्या सुरुवात. वी हॅड, कुठे गेलं, इथून घ्या. वी वेंट
आउट फॉर अ वॉक. वॉक आफ्टर फिनिशिंग अवर वर्क. असं सुद्धा तुम्ही करू शकता. समजलं? असं सुद्धा तुम्ही करू शकता. आता पुढे नेक्स्ट घ्यायचं आपल्याला पुढचा प्रकार बिफोर प्लस आय एन जी. हा पण बऱ्याचदा परीक्षेला विचारला जातो. इट इज अ थर्ड काइंड ऑफ सेंटेन्स. बिफोर प्लस आय एन जी, प्रेझेंट पार्टिसिपल्स. किती नशीबवान आहात बघा तुम्ही. दरवेळेस लेक्चर शिकवत असताना तुम्हाला अजाण ऐकायला मिळते. ऐकायला येते का अजाण तुम्हाला? अजाण म्हणजे काय ते काही जणांना माहिती पण नसेल. अजाण म्हणजे मुस्लिम लोकांची प्रार्थना. येत असेल थोडंसं ऐकायला बघा. ओके, बघा लक्ष द्या. बिफोर प्लस आय एन जी कधी वापरतात? देअर हॅव ऑल्सो प्रेझेंट पार्टिसिपल्स. सी, प्रथम बिफोर पर्यंतचं वाक्य ना ते लिहून घ्यायचं. याच्यामध्ये प्रत्येक वेळेस बिफोर येतो, कारण की बिफोर प्लस आय एन जी ना, बिफोर पर्यंत वाक्य काय करायचं? लिहून घ्यायचं. बिफोर प्लस आय एन जी. त्याच्यानंतर काय करायचं? करता काढायचा पुढचा. नेक्स्ट सब्जेक्ट जो असतो तो काय करायचा? रिमूव्ह करायचा. वर्बला आय एन जी लावायचं आणि पुढे आहे तसंच वाक्य लिहायचं. देन फक्त याच्यात आलं तर काढून टाकायचं. देन आलं असेल तर काढून टाकायचं. आता वाक्य बघा, तुम्हाला दाखवतो मी. द ट्रेन हॅड स्टॉप्ड suddenly before it reached the station. ओके, बघा. The train had stopped suddenly. बिफोर पर्यंत वाक्य तसं लिहिलं. करता दुसरा काढून टाकायचा. हा जो ईट म्हणजे द ट्रेन म्हणजे काय? ईट. ओके, ईट काढला आपण. डायरेक्ट बिफोर रिचिंग. ओके, रिचिंग द स्टेशन. समजलं ना? अजून एक लक्ष द्या. वेअर सेकंड, वेअर यू स्टडिंग, वेअर यू स्टडिंग बिफोर यू come to the school. ओके. आता बिफोर पर्यंत आपल्याला वाक्य तसंच लिहायचं. बिफोर कुठे बघा, इथे सेंटेन्स मध्ये. तिथपर्यंत आपल्याला तसंच लिहायचं. वेअर यू स्टडिंग बिफोर यू काढून टाकायचा. बिफोर कमिंग टू दिस स्कूल. समजलं असेल तुम्हाला पटकन, बरोबर ना? हा याच्यातला झाला तिसरा प्रकार. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे याच्यातला चौथा प्रकार.
बाय प्लस ING हा पण येतो. व्हाईल प्लस ING पण आहे, पण तो जास्त येत नाही म्हणून मी तो घेत नाहीये. आलाच तर काय अशासारखा यासारखाच लिहायचा आहे तो. समजलं? बाय प्लस ING पण असाच आहे, पण आपण तो येतो म्हणून आपण तो दाखवूया. बाय प्लस ING प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, बाय प्लस ING सी. यामध्ये काय काय शब्द असतात ना, ते काढून टाकायचे. हे पण वाक्य मगासारखंच आपल्या 2 पद्धतीने सोडवता येतं. जेव्हा वाक्यामध्ये डोंट येतं ना, डोंट, इफ इन अ सेंटेन्स देअर हॅव अ डोंट, जर डोंट असेल तर सेकंड सेंटेन्स असतं ना, म्हणजे दुसरं वाक्य, ते पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाय लिहायचा प्लस ING लिहायचं, वर्बला ING लिहायचं आणि पुढचं वाक्य, सुरुवातीचं वाक्य घ्यायचं, फर्स्ट सेंटेन्स घ्यायचं आपण तिथे. आणि याच्यामध्ये हे शब्द काढून टाकायचे बघा. डोंट काढून टाकायचा, इफ काढून टाकायचा, इफ यू डू सो काढून टाकायचं, इफ यू डू सो काढून टाकायचं. त्याच्यानंतर इफ यू ट्राय टू डू सो काढून टाकायचं, इफ यू ट्राय टू डू सो काढून टाकायचं. ओके, बाय दिस मीन पण काढून टाकायचं, हे शब्द काढून टाकायचे सगळे. समजलं? हे शब्द काढून टाकायचे. आणि आता वाक्य दाखवतो मी तुम्हाला काय करायचं, कसं करायचं. फर्स्ट, false, refuse to enter their coops. This indicates इमिनेंट्स. काळोख पडत आलं ना म्हणून इमिनेंट ओनली ट्रेमर्स. ओके, बघा आता सोडवताना कसं सोडवायचं. फॉल्स, रिफ्यूज टू, फॉल्स, रिफ्यूज टू बघा काढून टाकायचं आहे ना. फॉल्स, आपल्याला काय सांगितलेलं मग अशी मी तुम्हाला जोर देऊन सांगितलेलं बघा. वाक्यावरती दुसरं वाक्य पहिलं घ्यायचं, याच्यामधलं दुसरं वाक्य हे आहे. मग इथे फॉल्स हा करता येणार, दिसच्या इथे फॉल्स येणार. फॉल्स इंडिकेट्स, इंडिकेट्स इमिनेंट्स ट्रेमर्स. आता इथे बाय, फॉल्स काढलं कारण इथे आपण एकदाच करता घेतलाय, एकदाच सब्जेक्ट घेतलाय, वन अँड ओनली वन टाइम. देन रिफ्यूज इज अ वर्ब, मग रिफ्युजिंग टू एंटर देअर कूप्स. समजलं? हे बघा, वाक्य अर्ध दिसलं नाही ना शिकवताना. हे बघा असं लिहायचं. असं असतं लिहिताना माझं लक्ष इथे कॅमेराकडे पटकन जात नाही, वाक्याकडे लिहितानाच असतं. कारण तर काय म्हणते कॅमेराकडे बघत राहिलं तर इथे लिहिताना वर खाली होतं वाक्य. ठीक आहे, चला मी दाखवले तुम्हाला वाक्य. बघा अशा पद्धतीत येणार. बघा सेम आहे, तसंच आहे. फक्त काय केलं आपण वाक्यामध्ये बाय प्लस ING टाकले फक्त, बाकी काय नाही केलं आपण चेंजेस.
सेकंड सेंटेन्स आहे त्यातलं एक छोटंसं देतो अजून. आय किक द डोअर अँड ओपन इट. आय किक्ड द डोअर अँड ओपन इट. ओके. मग कसं येणार, नंतरचं वाक्य घ्यायचं माहिती आहे ना, अँडच्या नंतर. अँड म्हणजे काय, तिथे फुल स्टॉप आलेला आहे बरोबर ना, किंवा कॉमा आलेला आहे तेव्हा तिथे अँड टाकलाय. आय करता घ्यायचा पहिला. आय ओपन द डोअर इट म्हणजे काय, द डोअर ना. आय ओपन द डोअर बाय किकिंग. आय काढून टाकलं बघा. बाय किकचं काय ना, किकिंग. किकिंग इट फुल स्टॉप. किकिंग इट. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला ही वाक्य तयार करायची आहेत. इथे तुमचा हा प्रकार आपला संपलेला आहे. पुढे आपण करत असताना काय करणार आहोत, सिंथेसिस घेणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. सिम्पल सेंटेन्स आहेत, कंपाऊंड सेंटेन्स आहेत. पण मला वाटतं त्याच्यामधली वाक्य आपण याच्यामध्ये जी जी महत्त्वाची होती ती आपण इथे तर शिकवलेली आहे, त्यामुळे ते प्रकार घ्यायची गरज नाही आहे. पण तरीसुद्धा जे वाटत आहेत मला ते घेईन मी. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाइम आपण काय करूया, ऑक्झिलरीज शिकूया. काय शिकूया, ऑक्झिलरीज. हा प्रकार तुम्हाला येतोच येतो. ऑक्झिलरी हा प्रकार आपण शिकूया. आता शिकवायच्या लायकीचा नाही, तो बराच मोठा आहे. एक लेक्चर जाणार त्याला पूर्ण. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण कवितेवर आधारित फिगर ऑफ स्पीच वगैरे पण घेणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. ज्यांची फी राहिलेली आहे त्यांनी फी भरा प्लीज. बाय. थँक्यू. हॅव अ नाईस डे.